हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून. तर आज डेट आहे 23 आणि आज आम्ही निघणार आहोत सायन येथे होणाऱ्या अँटी करप्शन मीटिंगसाठी. आणि त्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आम्हाला ड्रेस वगैरे सर्व काही मिळाले आहेत. तर थोडे लेट झाले पण फायनली वी गॉट दॅट ड्रेसेस. तर तुम्हाला दाखवतो कलर्स आणि प्रिंट. तर कशी असणार आहे ISPL 2 मधली आमची श्रीनगर के वीरची जर्सीज. तर ही आहे आमची ISPL सीझन 2 मध्ये वापरणारी आमची जर्सीज आहेत. त्याच्यामध्ये 6 डिफरंट व्हरायटी आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ट्रॅव्हलिंग किट. दिस इज फ्रॉम मयूर ट्रॅव्हलिंग पोलो मयूर XL. दिस इज फर्स्ट मॅच टी शर्ट. ती मला ओपन करून नक्कीच दाखवीन. ही आहे ट्रेनिंग टी शर्ट जी प्रॅक्टिसमध्ये आम्ही वापरणार आहोत. हा आहे मस्त सुंदर असा श्रीनगर के वीर लोगो. त्याच्यानंतर ट्रेनिंग ट्रॅक पॅन्ट. त्याच्यानंतर आहे ट्रेनिंग शॉर्ट्स श्रीनगर के वीर विथ लोगो आहे. बघू शकता खूप छान असा लोगो पण आहे इथे. आणि हा आहे 2 ट्रॅक पॅन्ट्स ज्या मॅचसाठी आम्ही यूज करणार आहोत. तर असा आमचा मस्तपैकी पिंक कलर यावेळी भेटलेला आहे. मागच्या वर्षी ब्लॅक अँड ग्रीन होता, आय थिंक निऑन होता, बट यावेळी मस्त असा पिंक कलर भेटलेला आहे. आणि हा ट्रॅव्हलिंगसाठी पोलो टी शर्ट. तर तुम्हाला नक्कीच आम्ही घालून दाखवतो. मी आणि ते साईदादा आहे, दाखवतो. आम्ही दोघांनी घातलेले, साईदादा घालतोय. तर हा आहे आमचा पिंक कलर. हा घातला आहे, जाम उठून येतो आहे. इथे लाईट्स इफेक्ट पडतात पण बाहेर खूप चांगला हा रेडिश दिसतो आहे. पिंक कलर आहे पूर्ण. ही असणार आहे आमची ISPL सीझन 2 मधली जर्सी. बाहेर दाखवतो, सगळे प्लेयर एकत्र येतील. फोटोशूटसाठी पण चाललो आणि अँटी करप्शनची मीटिंगसुद्धा आहे. तर तुम्हाला दाखवतो, रेडी वगैरे होऊन दाखवतो मस्तपैकी. मंगेश दादा पुन्हा रेडी झालेला आहे. कसा आहे ड्रेस? एकदम फिटिंग वगैरे बघू शकता तुम्ही. छान आहे. आणि श्रीनगर के वीर विथ ब्राईट लोगो श्रीनगर के वीर. आणि खूप हँडसम सुद्धा दिसतं एकदम. माझं स्वप्न, गणेश दादा सुद्धा सोबत आहे. हो, माझं स्वप्न होतं की नक्कीच देशासाठी खेळायचं. आणि खरोखरच आज आमचा तो माझा सण म्हणजे दिवस आलाय. सॉरी. तर नक्की सर्व रेडी सुद्धा झालेत आणि सर्व खाली चाललेत. अँटी करप्शनची मीटिंग आहे. सगळ्यांना फोटो सेशन्स आणि भरपूर काही गोष्टी तिथे आम्हाला सांगणार आहेत. कसे रूल्स आहेत, कसं आम्हाला तिथे राहायचं आहे. तुला आम्हाला फोटो सेशन्स असणार आमचे आणि रूल्स रेग्युलेशन्स, तिथलं ॲटमॉस्फिअर, कसं आपल्याला तिथे बिहेव करायचं आहे, हे सर्व गोष्टी आम्हाला फर्स्ट ऑफ ऑल न्यू कमर्स आहेत त्यांना प्रॉपर देणार आहेत डिटेल्स. तर सर्व टीम इथे रेडी झालेले आहे. बघू शकता शंतनू सर पण एकदम मस्त पिंकी कलरमध्ये दिसत आहेत. सर कसं वाटतं तुम्हाला ड्रेस वगैरे? मस्त, छान प्रॅक्टिस चालू आहे आणि आपल्याला यावर्षी जिंकायचं आहे. आणि ड्रेसबद्दल कसं आहे ड्रेस? यस सर, छान आहे, सगळ्यांना आवडला, मस्त, सगळ्यांना विचार. नक्कीच. शारिक भाई कैसा है ड्रेस पीस, कैसे लग रहा है? पिछली बार आप कौन से हैदराबाद में थे शायद, बेंगलोर में, तो और ये टीम में कैसा अभी ये ड्रेस कोड कैसा लग रहा है? सही लग रहा है ना? बघू शकता तुम्ही इथे लोकेश भाई पण आहे. लोकेश भाई थोडे वीक झालेत म्हणून थोड़े कमज़ोर लग रहे हैं, ऐसा लग रहा है. यस, फीवर होने के वास्ते थोड़ा उनको. यस, तो ये अपने सब भाई लोग सब आ चुके हैं. बस भी यहाँ पे आ गई हमको लेने के लिए. सर पण रेडी आहेत. आणि आमचा हा श्रीनगर के वीर मधला एकदम बेस्ट बंटी पटेल आहे. कारण की मयूरने त्याला नाव दिले, त्याची हेअरस्टाईल खूप छान आहे. माझी हेअरस्टाईल बघून बंटी पटेल. अरे वा, Yes. ते पण बंटी पटेल फॅन आहे प्रज्वल अंबेरीचा, म्हणून त्यांनी त्याची हेअरस्टाईल कॉपी केली. ओके ओके ओके. असं काय नाही रे बाबा, ब्लॉगमध्ये वगैरे असं काय बोलत नको जाऊ. चालतंय, काही प्रॉब्लेम नाहीये. गुड मेसेज. ते कसं वाटतं, असं वाटेल की अरे बंटी पटेलचे फॅन्स लोकांनी बंटी पटेलचे फॅन्स लोकांमधला अजून एक आहे हा प्रज्वल आंबेरे. तर सर्वजण इथे गॅदर झालेले आहे. सर्व सर पण आलेले आहेत.
एक इथून निघताना सगळे फोटो काढतायत. ही आमची बस आहे सध्या. जी बस निघाली आहे मुंबईसाठी. आपण सर मुंबईला कुठे जाणार आहोत? आपण डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स क्लब धारावीला चाललोय. येस, तर आम्ही इथून 2 तासाचा प्रवास करून मुंबईतील धारावीला निघालोय. मंगेश दादा एकदम शाईन करतायत एकदम. गणेश सर, यस, साईदादा सुद्धा आहे इथे आणि आपला प्रज्योत आकाश दादा पण आहे. सर पण आहेत आपले, दीपक. यस, दिलीप भाई कैसे हो भाई? राजू भाई भी फुल जोश में लग रहे एकदम मस्त. सागर भाई कैसे है भाई? 2 घंटे का ट्रैवल करके जाने का अपना. मस्त है भैया, मस्त है. अपना ड्रेस मिला, बहुत खुशी है सब. यस, और अपने भाई एकदम तगड़े बैठे हैं, मस्त एंजॉय. करके वीर हाउस द जोश कर देंगे सबको. चीर और खाएंगे फिर उनकी खीर. येस. तर ही आहे आमची संपूर्ण टीम. मस्त की आम्ही सकाळी उठून की केस कापून आलो. मस्त की रेडी होऊन आम्ही चाललोय. तर ही होती आमची टीम. सर्व पूर्ण पिंक कपडे आहेत, एकदम ब्राईट कलर आहे, एकदम शाईन करतायत. तर तुम्हाला कसे आवडले का नाही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आज पण बस नाही पोचली आम्हाला. उद्या पूर्ण आमची प्रिंटेड बस जी प्रॉपर ॲडव्हर्टाईज आहे ISPLची, तशी बस आम्हाला उद्या येणार आहे आणि पूर्ण ट्रॅव्हल आम्ही त्याच्यामधनंच करणार आहोत टुर्नामेंटसाठी. तीसुद्धा तुम्हाला आम्ही दाखवीन. तर आताचा प्रवास आम्ही चालू केला आहे मुंबईला. शाहीदादा सोबतच आहे माझ्या. शाहीदादा पण एकदम खुश आहे, कपडे भेटले आहेत एकदम आणि चांगला कलर आला एकदम. सगळ्यांना आवडला आहे कलर, रंग पण आवडला. गुलाबी. तर 1 तासानंतर आम्ही डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स क्लब इथे पोचलो आहे, बँड्राच्या BKCच्या इकडे. तर इकडे सर्व प्लेयर्स आमचे गॅदर होत आहेत. राहिलेले आमचे दिलीप भाई, सागर अली, संस्कार. इथे सगळे एंट्रीज करत आहेत आतमध्ये पूर्ण. मीटिंग चल रहा है. आप लोग का फोटोशूट पहले जा पहले तू फोटोशूट करवा लो. यहाँ पे पहले मीटिंग चल रही है KVN बेंगलोर टीम की. इसके बाद हमारा पहला फ़ोटोशूट होगा. सगळे बसलो तिथे, सायन्स वगैरे करतायत. KVN बेंगलोर यांची पहिली मीटिंग चालू आहे. सगळ्यांना येते आपले प्रत्येकाचे ॲग्रीमेंट्स सगळ्यांना भेटलेले आहेत. सर्व डिटेल्स, ॲग्रीमेंट्स, प्रॉपर रूल्स रेग्युलेशन्स सगळ्यांना दिलेले आहेत. सर्व वाचत आहेत. टेनिस बॉल ते चाललंय. पहिल्यांदा ॲग्रीमेंट बघतायत टेनिस क्रिकेटवाले. आम्ही तर पहिल्यांदा बघतोय. बाकी यस, सर्व सायन्स करतात आणि हा माझा ॲग्रीमेंट आहे. तर बघू शकता सर्व बसले तिथे. आतमध्ये मीटिंग चालू आहे. सर्वांना डिटेल्समध्ये सर्व गोष्टी सांगतात. हा आहे माझा फर्स्ट ॲग्रीमेंट विथ ISPL सीजन 2. फरमान भाई मिल गए भाई, कैसे हो? कृष्णा भाई कैसे हो सर? कितने बजे आए आप? 4:30 बजे पहुँच गए. भूषण गोळे सर, कसे आहात तुम्ही सर? तुझी पण माझी पण. कसं वाटतं मग तुला पुन्हा एकदा जॉईन झालाय? पुन्हा एकदा जॉईन झालो आहे आणि यावर्षी बँगलोर स्ट्रायकर्समध्ये आहे. गेल्या वर्षी मयूरचा
एन्जॉय करतोय ना? आता मला भेटतोय. हाय गाईज, मी मयूर वाघमारे. मी येत आहे ISPLच्या ब्लॉग घेऊन. तुम्ही पण बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तू गोरा कसा झाला? तू गोरा कसा झाला? फुल खुश दिसतोय. येस सूरज बाहेरचा ऊन माती खात नाही ना जरा चेहरा, तेव्हाच. बताओ ना एजाज भाई की ऐसे आज मेरे को हेयर कटिंग के लिए नहीं लेके गए भाई, ध्यान में रखूंगा. रन आउट करो 2 बार इसको फिर. बंटी पटेल सर, आपको एक क्वेश्चन है मेरा. क्या लगता है ये जो आपके सामने फोटोशूट चल रहा है, आपका हेयर स्टाइल कॉपी कर रहा है उसमें? अभी हेयर कटिंग करवा के लाए. यस सर, उसके आपके जैसे कॉपी कर रहा है वो. हमारे टीम का बंटी पटेल बोल के चल रहा है. बंटी 1 बंटी 2. कैसे हो पीकू भाई, कैसे हो? सही है सही है सही है, मजा चल रहा है सर. सब ठीक आहे सर. अरे इथे सगळ्यांचा फोटोशूट होतोय. आकाश दादा झाला. सर्वांचे भरपूर जणांचे इथे सहाय्य करायचे आहेत. खूप मेहनत करावं लागते एक एक फोटोसाठी. जे प्रॉपर त्यांचे ब्रँडिंग वगैरे दिसायला लागते. आणि काका पण खूप मेहनत घेतात फोटोसाठी. फोटो दादाचा. आज जो आप मिले वर्कशॉप के लिए 2 मेन पॉइंट्स हैं. आफ्टर फोटो सेशन सर्व रूल्स आणि रेग्युलेशन ते सांगतात. पहले हम बात करेंगे एंटी करप्शन यूनिट के बारे में. वो क्या है? राइट, कोशिश करो एक दूसरे को संभालो, अपना नियम अच्छा करो. ग्राउंड से मैंने नहीं बोला ना सर. राजू, उनको अलाउ नहीं है ना स्टे करने के लिए. सर वही बता रहे 10 बज रुपये 10-11. अरे वो राजू भाई, वो अपना सिस्टम था, वो भी इधर का सिस्टम नहीं अलग है. एडजस्ट करना पड़ रहा है. बट आपको अगर तकलीफ लग रही है फोन करो ना, वो आ जाएगा. मुंबई का ही हो त्याला सांगून 10 वाजेपर्यंत आराम करूया. ठीक आहे, 9 वाजता आ बराबर. मस्त आराम करो. कल सुबह 10 बजे उठ के हमको होटल खाली करके 10 यानी 10 का. वैसे डिसिप्लिन में अपनी टीम बहुत अच्छी है, क्योंकि मुझे होटल से भी रिपोर्ट आता है कि सर 4 बजे शायद. वेरी गुड, कीप इट अप. हमको हर मैच जीतनी है. जितने याद है बहुत अच्छा बना है. करो, मेहनत करो. चलो ओके सर. तर ही होती आमची छोटीशी मीटिंग. अमोल सर, मंगेश सर काय बोलणार? आपल्या सपोर्ट स्टाफ नाही तर आपले दिल की धडकन आहे उमेश सर, काय बोलणार तुम्ही? उमेश सर असे आहेत की सगळ्यांना हसून घेऊन ठेवतात टीममध्ये. आणि ते आता आमच्यासोबत कंटिन्यू मजा मस्तीमध्ये एन्जॉय करण्याला आहेत. येस. तर आम्ही निघतो मित्रांनो. आमची बससुद्धा आलेली आहे. आम्ही बसवरनं चाललेलो. आणि आमची छोटीशी पिल्लू पण आहे. हां, मिस्टीसुद्धा आलेली आहे दादांसोबत. कसं वाटतं दादा? आपली पोरं खेळता होतं. मिस्टी, आवर मिस्टी. येस. तर आम्हाला स्टेडियममध्ये बघायला येणार ना तू? तुला आवडतं क्रिकेट बघायला? नक्की. कोणाला सपोर्ट करणार आहेस तू? बस पप्पांना, फक्त पप्पांसाठी येणार तू? पप्पांसाठी? येस. तरी होती मंगेश दादाची छोटीशी पिल्लू मिस्टी.
येस. तर आता आम्ही मित्रांनो निघतोय. आमची बससुद्धा आलेली आहे. भिवंडी. कितना टाइम जाएगा? 2 घंटा आराम से. सही है. तो पहले सीट पे अपने भाई ईराज. ही आहे आपली बस. तर इथून आपल्याला जायचं भिवंडीला 2 तास. हर्षसुद्धा येऊन बसला आधीच. सब रेस्ट मोडमध्ये आहेत. सर्व मेंबरसुद्धा यायचे बाकी आहेत. पुन्हा एकदा मी झोपतो. तर फोटो सेशन आ चुके हैं भाई लोग अपने. अरे भाई इन्होंने लाए फ्रूट आणले. साई दादा पण आलाय. चला 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 लवकर चला. भिवंडी बायपास. चलो भिवंडी बायपास. समोसा लवर. दिस इज द फिटनेस रुटीन ऑफ मिस्टर प्रचोदा आंबिरे. जे यॉर्कर पडतात हे सर्व काही हे समोस्याचे. तिखट लागला की हाताला लागला. केले केले केले. दिलीप भाई भी क्या भाई कैसा लगा फोटो? ले आए क्या 2-4 फोटो? अच्छा है ना? बहुत सारे मैंने भी लिए. सही है. सिंगाड़ा भी लेके आए. ले सिंगाड़ा. यॉर्कर स्पेशल समोसा. 2 तासानंतर आम्ही पोहोचलो हॉटेलवरती आणि आम्ही आता चाललो डायरेक्ट जेवायला. भाई सीधा खाना खाने निकलेंगे. और क्या बहुत भूख लगा. खाना खाने निकलेंगे सीधा. प्रज्योत भाई बहुत टाइम से भूखे आहे. आम्ही आलोय पुन्हा हॉटेलला. पण सोबत लोकेश भाई अब ठीक हो गए? भाई मैं बहुत बढ़िया हूँ बस. यस. यस ब्रदर. बेहतरीन दिख रहा है बस. तू मयूर को जल्दी से फॉलो करो, सब्सक्राइब करो, लाइक करो और ISPL सीजन 2 की पूरी मजे लो. पूरे मजे में. यस. सब खाना खाने के लिए रेडी आहे. तर आज डिनरसाठी बघूया बुफेमध्ये काय आहे. सर आज मशरूम सूप आहे, व्हेज सलाड, काबुली चना चाट. दिस इज चाट और चॅट. दिस इज चाट और चॅट. जेवणासाठी आज चिकन 2 प्याजा, 1 प्याजा नाही 2 प्याजा. हजारे भेंडी, पास्ता, चटिक व्हेज, हॉट सॉस, सेम मेनू. पुन्हा एकदा मूग डाळ हलवा द बेस्ट. सर्वांनी सजेस्ट केला त्याच्यामुळे मूग डाळ हलवाच येतोय. सगळ्यांचा बेस्ट सजेशन दिलाय. मूग डाळ हलवाच पाहिजे आपल्याला. वरचा क्लास. स्वीट पेस्ट्रीज, चॉकलेट मूग. सायदा जरा जास्तच खुश आहे ना. हरियाली जास्त आहे का? टायमावरती सरांनी सांगितलं ना रूम चेंज करायला. 2 दिवस कोण नाही तर रूम मध्ये होतो. पुन्हा एकदा व्हेजिटेबल घ्यायची बारी आली. तर डिनर करून झाल्यानंतर आम्ही पोचलोय रूमवरती. सर्व लोक झोपलेले आहेत आणि आम्ही 10:30-11 वाजलेत. खूप लेट डिनर पण झालेलं आहे. सर्व ब्लॅकआउट आहे इथे. तर आम्ही ACU अँटी करप्शन युनिट हा पूर्ण वर्कशॉप पूर्ण आम्ही प्रॉपरली आम्हाला समजून सांगितला कसं करप्शन आणि बुकीज अँड बेटिंग ॲप्स, बेटिंग अँड अदर थिंग्स या गोष्टींपासून लांब राहायचं आहे, कसं वाचायचं आहे, कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये आपण अडकू शकतो, अडकवले जाऊ शकतो, या गोष्टींचा आम्हाला प्रॉपर डिटेल्स दिलेला आहे. तर आजच्या दिवसासाठी एवढंच. बाकीचे अपडेट्स नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.